व्यायामाच्या दृष्टीने लाठीने काय होतं, लोकांच्या मनात विचार काय येतो की आता माझं वय झालंय, मला कसं फिरवता येईल, तर हे सगळं खोटं आहे. ही फार सोपी ऍक्टिव्हिटी आहे. लाठी फिरवणे हा आपल्याकडे नेहमीची आपण पाहण्यात येणारी गोष्ट आहे. लाठी फिरवणे हे काही नवल नाही. आणि फक्त त्याच्यामध्ये नेमकं घडतं काय, शरीरात विशेषतः काय घडतं हे महत्वाचं आहे, की जेणेकरून याच्यामधले कुठल्या स्नायूंना व्यायाम होतो आणि त्याचा आपल्याला उपचार म्हणून काय उपयोग होऊ शकतो, अशा दृष्टीने हा व्यायाम आता आपल्याला बघायचा आहे. तर ही लाठी फिरते एवढं दिसतंय, पण याच्यामध्ये दोन प्रकार आहेत आणि त्यांची नावं गमतीदार आहेत. हे आता जे चालू आहे ह्याला दाढी मार असं म्हणतात. आणि याच्या उलट जे होतं ज्या वेळेला, त्यावेळेला त्याला शिरमार म्हणतात. दाढीमार म्हणजे लक्षात ठेवण्याकरता आहे तो शब्द, की ही जी ऍक्शन आहे लाठीची खालून वर येणारी आहे, म्हणून याला दाढीमार म्हणतात. आणि शिरमार म्हणजे असा येतो का, आता माझं तोंड ज्या वेळेला फिरतं तर त्या दाढीमारचाच शिरमार होतो, आणि मी ज्या वेळेला पुढे येतो त्यावेळेला शिरमारचा दाढीमार होतो. हे करताना हा जो स्नायू आहे ज्याला ट्रॅपिज म्हणतात अनाटॉमीमध्ये, त्याची मुख्य इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि मान दुखणे ही फार एक कॉमन व्याधी आहे. कोणालाही मान दुखली आहे, मान भरली आहे वगैरे वगैरे अशा भाषेत ते सांगितलं जातं. तर ही फार सोपी ऍक्टिव्हिटी आहे आणि कोणालाही ज्याला मानेचे स्नायू त्याचे काही त्रास देतात किंवा त्रास देऊ नये म्हणून या सगळ्याकरता लाठी हा अतिशय उत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे. आता याच्यामध्ये पायांची पण हालचाल होते, पायांची हालचाल वाढू शकते, आणि असं करत तुम्ही त्याला एका अर्थाने सर्वांग व्यायामाचा सुद्धा प्रकार त्याचा करू शकता. आता हे करत असताना असं लक्षात येतं की ह्याचा व्यायाम वाढवतं कसं आहे, ह्याची इंटेन्सिटी वाढवली तर काय होईल. आणि त्याकरता आम्ही लाठी बदलली आणि ह्या लाकडाच्या लाठीच्या ऐवजी लोखंडाचा बार घेऊन तो फिरवला तर काय होतं असा प्रयोग केला. हा भरीव गज आहे, ज्याला बारबेल मधला बार आहे, आणि याचं वजन 6 किलो आहे. तर 6 किलोचा बार फिरवणं हे बऱ्यापैकी कठीण काम आहे. आणि हे ज्यांना करायचंय, ज्यांना काहीतरी हे निश्चित साध्य आहे, त्यांनीच या भानगडीमध्ये पडावं. काठीने जेव्हा तुम्ही फिरवता त्यावेळेला काही फार विचार करण्याची गरज नाही, पण गज घ्यायची जेव्हा वेळ येते त्यावेळेला तुम्हाला विचार करायला पाहिजे. कोणीतरी स्पेशलिस्ट सुद्धा तिथे हजर पाहिजे, कारण हे चुकीचे व्यायाम जास्त वेळ केल्याने इजा सुद्धा होऊ शकते. हा व्यायाम साधारण 10 दिवस केल्यानंतर त्याच्या वजनामध्ये 2 किलोचा फरक पडला. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याची मुख्य वाढ ही खांद्याचे स्नायू आणि हातातली एकूण ताकद ह्याच्यामध्येच झालेला आहे. आता खांदे कुठं वापरले जातात? क्रिकेटमध्ये फास्ट बॉलर्स असतात, ते टेनिस खेळणाऱ्यांच्याकरता, बॅडमिंटन सारखे खेळ खेळणाऱ्यांकरता. तर तिथे ह्या व्यायामाचा आपण आपल्या अक्कल हुशारीने प्रयोग करून जास्त उंची गाठण्याकरता उपयोग करू शकतो.